टेन्स. टेन्समध्ये काय आहे, टेन्स हा क्रियेचा टाईम दाखवतो आणि क्रियेची ॲक्शन दाखवतो. टेन्स हा क्रियेचा टाईम दाखवतो आणि क्रियेची ॲक्शन दाखवतो. प्रत्येक टेन्समध्ये मेन वर्ब आणि सपोर्टिंग वर्ब असतोच. प्रत्येक टेन्समध्ये मेन वर्ब आणि सपोर्टिंग वर्ब हा असतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स जे आहे ते रिअल टाईम दाखवतात. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स रिअल टाईम दाखवतात आणि फ्युचर टेन्स जो आहे तो अनरिअल टाईम असतो. म्हणजे ते होईल नाही होईल सांगू नाही शकत, म्हणून त्याला म्हणतात अनरिअल टाईम. ते काही घडलेलं नाही आहे, ते घडणार आहे किंवा घडूही नाही शकत, म्हणून त्याला अनरिअल टाईम म्हणतात. आता एक शॉर्टमध्ये इथे बघा तुम्ही. सो आय नंतर डू डज डीड ही जी टू डूची रूपे आहेत त्याच्यामध्ये आय नंतर येतो डू, वी नंतर डू हा प्लुरल नंतर येतो. आणि एक्सेप्शन आहे, आय हा सिंग्युलर असला तरी आय नंतर डूच येतो, हे एक्सेप्शन आहे. बाकी वी, दे आणि प्लुरल नाऊन म्हणजे प्लुरल नाऊन जे पण येणार आहे म्हणजे ग्रुप येणार, पब्लिक, मॉब ते येणार तेव्हा तर वी, दे आणि प्लुरल नाऊन नंतर डू येतं. आणि डज जो आहे तो डज सिंग्युलर नाऊन नंतर येतो किंवा थर्ड पर्सन नंतर ही, शी, इट नंतर डज येतो. ठीक आहे. आणि सिंग्युलर नाऊन नंतर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एकच चार्ट ज्यामध्ये सगळे जे टेन्स आहेत 12 टेन्स ते कंप्लीट केलेले आहेत आणि हा एक चार्ट केला म्हणजे तुमचा टेन्स फिनिश होतो आहे. ठीक आहे. आता पहिलं तर बघूया प्रेझेंट टेन्स. प्रेझेंटमध्ये सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. फक्त हे सूत्र जे आहेत ते लक्षात ठेवायचे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय आहे, हा रिअल टाईम असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट वर्बमध्ये V1 असतो. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट. आता डू डज कधी येतं बघा, जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर फक्त V1 येणार, त्याला SES लागणार नाही. आणि जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल, सिंग्युलर म्हणजे एकटाच असेल तर V1ला डज किंवा डज लागतं. डज V1च्या आधी डू येतं किंवा डज येतं. हे जर दोन्ही आले नसतील तर V1ला S किंवा ES लागलेला असतो. ठीक आहे. V1ला S किंवा ES लागलेला असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येतं ऑब्जेक्ट. आता डू डज इथं का लिहिलं आहे ते समजलं तुम्हाला. याच्यामध्ये कंडिशन असते प्लुरल असेल तर फक्त V1 येतं, सिंग्युलर असेल तर V1ला S किंवा ES लागलेलं असतं किंवा त्याच्या आधी डज किंवा डू लिहिलेला असतो. हे प्रेझेंट टेन्स, डज आणि डू प्रेझेंट टेन्सचे आहेत म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याच्यामध्ये एम इज आर V4 एकदम सोपं. एम इज आर V4 प्लस ऑब्जेक्ट असतं, क्रिया करत आहे. ठीक आहे. याच्यात काहीच टेन्शन नाही. त्याच्यानंतर आहे परफेक्ट परफेक्ट प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट परफेक्ट म्हटलं की एच, हॅव, हॅज, हॅड हे येतं, हॅव येतंच परफेक्ट म्हटलं की. हॅव, हॅज आता सिम्पल परफेक्ट टेन्स आहे आणि H+V3 लक्षात ठेवायचं. H+V3, HV3 असं डायरेक्ट पाठच करून ठेवायचं. हॅव दिसला की त्याच्या पुढे जो पण वर्ब असणार आहे तो V3च असणार आहे. ठीक आहे. तेव्हा V3च असणार आहे. V3 आणि V4, V1 कधीच येत नाही Hच्या आत. Hच्या नंतर V1 आणि V2 कधीच येत नाही, फक्त V3 आणि V4 असतो. तर V3 येतो तेव्हा तो परफेक्ट असतो आणि V4 येतो तेव्हा तो परफेक्ट कंटिन्युअस असतो. आता बघूया. आणि जेव्हा V4 लागलेलं असतं ना तेव्हा बघा V4 असेल तर हॅव बीन असतं. हे नंतर घेऊ आपण. हे बघूया. सब्जेक्ट हॅव, हॅज. हॅव जो असतो तो प्लुरलसाठी असतो, हॅज असतो तो सिंग्युलर. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तेव्हा हॅज येतो, प्लुरल सब्जेक्ट असेल तर हॅव. एक्सेप्शन आहे आय, आयच्या नंतर येतो हॅव. ठीक आहे. त्याच्यानंतर V3 प्लस ऑब्जेक्ट, क्रिया पूर्ण केलेली आहे, क्रिया पूर्ण केलेली आहे, कंप्लीट झाली. आणि ही आधीपासून क्रिया चालू आहे तर आधीपासून काय आहे, बीन आला आहे ना म्हणून आधीपासून चालू आहे आणि करत आहे. V4 आहे म्हणून चालू आहे आणि आधीपासून, कधीपासून, आधीपासून कारण बीन आलेलं आहे. ठीक आहे. आणि सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट येतं. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस V4. हॅव बीन, हॅज बीन दिसला की बघायचं त्याच्यानंतर V3 आहे की V4 आहे. V4 असेल तर तो परफेक्ट कंटिन्युअस असतो.
आणि V4 म्हणजे काय असतं, ॲक्टिव्ह व्हॉईस. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्येच V4 येतं. आणि जर V3 आला असेल, हॅव बीन हॅज बीन नंतर V3 आला असेल तर पॅसिव्ह व्हॉईस असतं, ज्याच्यामध्ये क्रिया ऑब्जेक्ट करतं. ठीक आहे. तर इथे एवढं लक्षात ठेवायचं, हा ॲक्टिव्हवाला आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. हा इथं V4 आला, हा ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. हे सेंटेन्सेस जे आहेत ते ॲक्टिव्ह सेंटेन्सेस, ॲक्टिव्ह व्हॉईसवाले सेंटेन्सेस आहेत. तर हॅव बीन हॅज बीन नंतर V3 आणि V4च येतो. लक्षात ठेवायचं, जेव्हा हॅव बीन हॅज बीन नंतर V4 आला तर तो ॲक्टिव्ह व्हॉईस असतो आणि परफेक्ट कंटिन्यूअस असतो. आणि V3 आला तर तो पॅसिव्ह व्हॉईस असतो. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये क्रिया जे आहे तो ऑब्जेक्ट करत असतो, सब्जेक्ट करत नाही. ठीक आहे. म्हणून इथे त्याच्यानंतर V3 प्लस बाय वगैरे लावलं जातं. आता बघूत आपण पास्ट टेन्सचे चारही काळ जे आहेत ते बघणार आहोत पास्टमध्ये. सो सब्जेक्ट V2, ऑब्जेक्ट V2 म्हणजे वर्बचा दुसरा फॉर्म येणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये क्रिया केली असं होणार आहे. त्याच्यानंतर कॉन्टिन्युअस टेन्समध्ये, पास्ट कॉन्टिन्युअसमध्ये वॉज वेअर, पास्टसाठी वॉज वेअर आणि कॉन्टिन्युअससाठी V4 येणार आहे, म्हणजे ING प्रत्यय असलेलं, क्रिया करत होता, होते. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये हॅड V3 येत. परफेक्टमध्ये काय येणार, H येतो. परफेक्टमध्ये HV3 येतो. एवढं लक्षात ठेवायचं. परफेक्ट टेन्समध्ये HV3, म्हणजे पास्टमध्ये हॅड येणार V3. क्रिया पूर्ण केलेली होती. त्याच्यानंतर आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअसमध्ये येणारे, पास्टमध्ये येणारे हॅड. त्याच्यानंतर येणारे बीन. परफेक्ट कंटिन्युअसमध्ये बीन येतं, परफेक्टसाठी हॅड बीन येतं. परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन प्लस V4 आणि ऑब्जेक्ट. आधीपासून क्रिया करत होते, तर आधीपासून क्रिया करत होते त्याच्यासाठी हॅड बीन आणि V4 येणार आहे. ठीक आहे. पुन्हा हा इथे V4 आहे, इथे V4 आहे. ॲक्टिव्हची रचना आहे. V3 असलं की तो पॅसिव्हची रचना असते, पॅसिव्ह वाक्य असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये शाल विल येतं. ठीक आहे. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये शाल विल प्लस V1 येतं. आता इथे सगळ्यामध्ये बघूया आधी हे कंप्लीट करू, मग कंपॅरेटिव्ह आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं आहे कॉन्टिन्युअसमध्ये ING प्रत्यय येणारच आहे, पण शाल बी विल बी V4 हे त्याचं फॉर्म्युला आहे. आणि प्लस ऑब्जेक्ट असणार आहे, क्रिया करत असेल असं. त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट प्लस शाल हॅव. आता परफेक्ट आलं ना, परफेक्टसाठी काय येतं, शाल हॅव, विल हॅव येतं, प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. हॅव असलं की V3च येतं, HV3 असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बीनचं वाक्य, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्ससाठी हॅव बीन, शाल हॅव बीन. त्याच्यामध्ये बघ शाल हॅव, त्याच्यामध्ये ॲड ऑन झालं बीन. परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, क्रिया करत आलेले असेल. ठीक आहे. म्हणजे आधीपासून क्रिया करत आलेले असतात, किंवा होती किंवा आहे. ठीक आहे. असं त्याचं. आता कंपॅरिझनमध्ये आपण बघूया. सिम्पल प्रेझेंटमध्ये V1 येतो, सिम्पल पास्टमध्ये V2 येतो आणि सिम्पल फ्युचरमध्ये जे आहे शाल विल प्लस V1 येतं, शाल विल प्लस V1 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्टिन्युअस टेन्समध्ये ॲमिजार प्लस V4, इथं वॉज वेअर प्लस V4, इथं शाल बी विल बी प्लस V4 येतं. ठीक आहे. म्हणजे कॉन्टिन्युअसमध्ये V4 तर माहीतच आहे, ॲमिजार माहिती आहे, वॉज वेअर फक्त लक्षात काय ठेवायचे, इथे शाल बी विल बी येणार आहे. त्याच्यानंतर आहे हॅव हॅज, परफेक्टसाठी येणार आहे हॅव हॅज हॅड. ठीक आहे. हॅव हॅज हॅड. ठीक आहे. हॅव हॅज प्लस V3, हॅड V3 पास्टसाठी, आणि फ्युचरसाठी असणार आहे शाल हॅव विल हॅव प्लस V3, इथे प्लस V3च येणार आहे. त्याच्यानंतर येणार आहे पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये बीन यूज होणार आहे. त्याच्यामध्ये हॅव बीन, हॅज बीन प्लस V4. कंटिन्युअस आहे म्हणून V4, पण परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की हॅव बीन, प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की हॅव बीन. त्याच्यानंतर आहे हॅड बीन, आणि त्याच्यानंतर आहे फ्युचर टेन्ससाठी शाल हॅव बीन, विल हॅव बीन प्लस V4 क्रिया करत आलेलं आहे. आता एवढा चार्ट जो आहे हे फॉर्म्युलेज पाठच असले पाहिजेत, त्यामुळे आपल्याला टेन्सचे पुढचे रूल्स समजायला अजून मदत होते.
ठीक आहे. बाकीचे जे रूल्स आहेत 1 बाय 1 आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.